महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणीच्या तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक दुसरा धक्का दिला आहे। याच योजनेतून पात्र महिलांना दिवाळीनिमित्त मिळणारी मोफत साडी आता बंद होणार आहे। त्यामुळे सुमारे 25 लाख महिलांना त्याचा फटका बसणार आहे। पाहुयात लाडकी बहिणी योजनेमध्ये सरकारकडून नेमका कोणता मोठा बदल करण्यात आलाय या स्पेशल रिपोर्टमधून। 25 लाख लाडक्या बहिणींना मोठा धक्का। महिलांसाठीची मोफत साडी योजना बंद। वस्त्रोद्योग खात्याचा शासन निर्णय जारी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळण्यात आलं। अनेक कारणांमुळे या 92 लाख महिला अपात्र ठरल्या। मात्र आता याच योजनेतील अत्यंत गरीब महिलांना दुसरा मोठा धक्का बसलाय। कारण अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या लाडक्या बहिणींना दरवर्षी मोफत मिळणारी साडी आता देण्यात येणार नाहीये। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू केली होती। बहिणींना साडीची भेट आता बंद। एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात ही मोफत साडीची योजना होती। अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांसाठी ही महत्त्वाची योजना होती। यंत्रमागावर विणलेली एक साडी दरवर्षी मोफत दिली जायची। यंत्रमाग क्षेत्राला चालना आणि गरीब महिलांना साडी असा या योजनेचा हेतू होता। दिवाळीत दिल्या जाणाऱ्या साडीसाठी 100 कोटींची तरतूदही होती। दरवर्षी सुमारे 25 लाख महिलांना मोफत साडी दिली जायची। 2023, 2024, 2025 या तिन्ही वर्षी मोफत साडी देण्यात आली। आता मात्र संबंधित घटकांना आर्थिक मदत मिळत असल्यानं ही योजना बंद करण्यात आली आहे। आता या 25 लाख लाडक्या बहिणींना दिवाळीत मोफत साडी मिळणार नाहीये। खरं तर दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये आणि गरीब महिलांना मोफत मिळणारी साडी या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं दिली। त्यामुळे महायुतीला सत्तेचा सोपान चढता आला। मात्र आता या योजनेतील मोफत साडी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे विरोधकांनी सरकारवर शालजोडेतली टीका केली आहे। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस जातील दरवाजात त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। अचानक आता निवडणूक झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींची मतं घेतल्यानंतर तुम्हाला ही आर्थिक चणचण जाणवायला लागली आहे का? माझं एवढंच म्हणणं आहे की जो भाऊ एखाद्या बहिणीला खोटं आश्वासन देऊन हक्क सोडपत्रावरती सही करून घेतो ना, त्याहीपेक्षा तुम्ही वाईट आहात। कारण आता निवडणूक झाली, माझ्या लाडक्या बहिणीचं मतदान घेऊन झालं आणि आता तिला वाऱ्यावर सोडण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय। आता याबाबत सरकारची भूमिका काय आहे तेही पाहूया। एकनाथ शिंदे यांची साडी वाटप योजना कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे बंद पडली आहे। सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील। आधीच लाडक्या बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळण्यात आले। त्यातच आता सुमारे 25 लाख गरीब लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार नाहीये। हा लाडक्या बहिणींना दुहेरी धक्का बसलाय। त्यामुळे अर्थातच लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।